यापूर्वी वेळोवेळी पत्रकार परिषदा आणि मीटिंग झालेल्या आहेत। सर्व सूचना, उमेदवारांसाठी सूचना, पक्षांसाठी सूचना, त्यांनी कोणत्या पद्धतीने आचारसंहितेचं पालन करावं, काय करावं, काय करू नये याची सर्व इत्थंभूत माहिती त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात देण्यात आलेली आहे। तथापि आजचा जो मूळ विषय आहे तो सर्व माध्यम प्रतिनिधी, आपले जे कार्यकर्ते आहेत, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, त्यांचे निवडून प्रतिनिधी, स्वतः उमेदवार यांच्यासाठी ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या लोकांपर्यंत, सामान्य वोटरपर्यंत पोहोचवाव्यात अशी अपेक्षा आहे। त्या दृष्टीने मी फारसं काही बोलत नाही। जो मेन मुद्दा आहे आचारसंहितेचं पालन, त्याच्या तरतुदी आणि त्याबद्दलच्या कायदेशीर तरतुदी आणि शिक्षा याबाबत आपले माझे सहकारी मित्र आणि या विभागाचे पोलीस अधिकारी श्रीयुत कृष्णात पिंगळे सर हे तुमच्याशी संवाद साधतात। मतदार मदत कक्ष किंवा तक्रार निवारण कक्ष आहे किंवा मतदार यादी व्यवस्थापन कक्ष आहे, त्यांच्याकडे येऊन आपल्या नावासंदर्भात खात्री करून घ्यायची आणि आपलं कोणतं मतदान केंद्र आहे त्याविषयी पण माहिती घ्यायची दिली जाईल। निपक्षपातीपणे, निर्भयपणे, मुक्तपणे पार पाडण्यासाठी आचारसंहिता सुरू झालेली आहे। त्या आचारसंहितेचं पालन आपण सर्वजण करत आहोत। तुमच्या माध्यमातून सर्वांना या संदर्भात सूचना आहे। आचारसंहिता भंगाच्या अनुषंगाने गुन्हे आपल्याकडं अद्यापर्यंत दाखल झालेले नाही। जे आपले SST पॉइंट्स आहेत, आपल्या भुसावळ AC जे आहे 12, त्याच्यामध्ये 3 SST पॉइंट आहेत। स्थिर सर्वेक्षण जे पथक आहे आमचं, एक जळगावकडून येताना जॉली पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपच्या इथे एक आहे। तापीनगरला यावलकडून येणारा जो रोड आहे त्या ठिकाणी आहे आणि एक हायवेला आहे, तो वरणगावच्या हद्दीमध्ये आहे। असे 3 SST पॉइंट्स आहेत। त्या ठिकाणी येत असताना वाहनांची तपासणी केली जाते। त्याच्यामध्ये अवैधरित्या काही रक्कम आहे का, त्यानंतर नार्कोटिक्स किंवा ज्याला NDPS म्हणतात, गुन्हेगारक औषधी द्रव्य आहेत का, किंवा अवैध दारू आहे, त्या अनुषंगाने चेकिंग कंटिन्यू सुरू आहे। 2 शिफ्टमध्ये आमचे पोलीस, त्याच्यामध्ये पथक प्रमुख त्या ठिकाणी आहेत आणि व्हिडिओग्राफर, अशा पद्धतीने 24 तास ते सगळं काम सुरू आहे। अशा कुठल्या गोष्टी आजपर्यंत आपल्याला नाही सापडलेल्या, जर समजा सापडल्या तर आपण तात्काळ गुन्हा दाखल करणार आहोत। माझी तुमच्यामार्फत एक विनंती आहे किंवा एक आवाहन, सूचना आहे की कोणीही जात, धर्म या अनुषंगाने हेट स्पीचेस वगैरे जे आहेत अशा पद्धतीच्या गोष्टी होणार नाहीत, जेणेकरून समाजामधलं जे फॅब्रिक आहे, सोशल फॅब्रिक आहे, ते डिस्टर्ब होणार नाही। या अनुषंगाने माझी तुमच्यामार्फत म्हटलं जातं। त्याच्या माध्यमातून आपण 19 कारवाई आपण करणार आहोत। या कारवाईचे सराईत गुन्हेगार असतात, त्या सराईत गुन्हेगारांच्यावर आपण ह्या कारवाई करतो। प्रतिबंधात्मक कारवाई माननीय तहसीलदार, त्यानंतर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे ह्या कारवाया पाठवून देतो। त्यानंतर तात्पुरती जी हद्दपारी असते त्याला 144(2) म्हटलं जातं, स्थानबद्ध केलं जातं निस्मांना 144(2) आणि आता BNSS 163 म्हटलं जातं। त्याच्या माध्यमातून 94 लोकांना आपण इलेक्शनच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये साधारणतः 15 ते 23 या दरम्यान आपण तो कालावधी आपण माननीय रानसाहेबांकडे ते प्रस्ताव पाठवणार आहोत आणि त्या माध्यमातून 144(2) म्हणजेच 163च्या आपण 94 लोकांना आपण तात्पुरत्या कालावधी करता आपण त्यांना स्थानबद्ध करत आहोत। पण आपण ज्या नोटीस देतो, एखादा दखलपात्र अपराध घडू नये या अनुषंगाने पोलीस कारवाई करत असतात, तर त्याच्या 290 नोटिसेस आपण इश्यू करतो। त्यातल्या पण जवळपास 80% नोटिसेस आपण इश्यू केलेल्या आहेत। त्यानंतर अवैध दारू विक्री करणारे जे लोक आहेत, जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, तर यांना सुद्धा आपण माननीय प्रांतसाहेबांकडे त्या कारवाया पाठवून देतो। साधारणतः आपण 19 हे केले होते, प्रस्तावित केले होते, मात्र आतापर्यंत आपण 34 जणांवर कारवाई केलेली आहे। आजपर्यंत म्हणजे 2024 मध्ये MPDAचे ज्या कारवाया आहेत, त्या MPDAच्या कारवाया भुसावळ उपविभागामध्ये आपण आजपर्यंत 11 इसम जे आहेत ते विविध तुरुंगामध्ये किंवा विविध कारागृहामध्ये, मग त्याच्यामध्ये मुंबई कारागृह आहे, कोल्हापूर आहे, नाशिक सेंट्रल जेल आहे, नागपूर सेंट्रल जेल आहे, अशा विविध सेंट्रल जेलमध्ये अशा 11 लोक आपल्याकडचे आहेत। आणि या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे 2 प्रस्ताव आहेत। पुढील काही दिवसामध्ये त्या सुद्धा कारवाया मेरिटवर केल्या जातील। त्यानंतर आपण यापूर्वी काही जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव म्हणजे
2 वर्षासाठी हद्दपारीचे प्रस्ताव जे आहेत ते हद्दपारीचे प्रस्ताव प्रांतसाहेबांकडे पाठवून दिलेले आहेत. ते अंतिम स्टेजला आहेत. माननीय आता प्रांतसाहेब त्या अनुषंगाने आपल्याला सांगतील की साधारणतः 9 प्रस्ताव आहेत. आणखीन आपण 7 प्रस्ताव आता माझ्याकडे चौकशी सुरू आहे काही प्रकरणांची वगैरे, असे 16 कारवाया आपण या दरम्यान जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, जे काही अँटी सोशल एलिमेंट्स आहेत, तर त्यांच्यावरती आपण 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी मेरिट प्रमाणे प्रांतसाहेब त्याच्यावर निर्णय घेतील. तर त्या अनुषंगाने ह्या 16 कारवाया आहेत. काही आमच्या प्रिपरेशन आहेत, पोलीस दलाच्या आमच्या काही प्रिपरेशन्स आहेत. माननीय एसपी सर, माननीय जिल्हाधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली काही आम्ही कारवाया नियोजित केलेल्या आहेत, त्यातल्या काही झालेल्या आहेत. मी फक्त तुम्हाला त्याच्या काही हे सांगतो. आपण CRPC 107 जे जुनं आहे, CRPC 107 पत्रकारांना लिहायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. किंवा ज्याला आता जो भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जो BNSS आहे 2023 नवीन कायदा जो आहे, तर त्याच्यामधले जे 126 आहे त्याप्रमाणे आपण 405 कारवाया आपण करणार आहोत. त्यातल्या ऑलमोस्ट 60% कारवाया आतापर्यंत झालेल्या आहेत आणि पुढच्या साधारणतः 5-1 दिवसामध्ये 100% कारवाया होतील. त्यानंतर CRPC 110 जे आहे, ज्यामध्ये 85 जे वेपन्स आहेत, जे शस्त्र आहेत, जे शस्त्र रजिस्टर्ड आहेत, ज्यांच्या लायसन्स आहेत, ते 85 शस्त्र आतापर्यंत आपण जप्त करण्यात आलेले आहेत. जप्त करण्यापेक्षा डिपॉझिट केलेले आहेत आपल्याकडे ते. आणि काही कालावधीनंतर इलेक्शनच्या आचारसंहिता संपल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानंतर आपण त्या ज्या वेपन्स आहेत ते वेपन आपण परत देत आहोत. म्हणजे जवळपास 85 वेपन आता आपण जप्त केले आहेत. जवळपास 100% झालेलं आहे. आपलं टार्गेट पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर अवैध दारूच्या केसेस आहेत. दारूच्या ज्या केसेस आहेत त्या 36 कारवाया आपण आतापर्यंत केलेल्या आहेत. म्हणजे आचारसंहिता सुरू झाल्यापासून, आचारसंहिता ज्या दिवशी सुरू झाली त्या दिवशीपासून 36 कारवाया केल्या. तर त्याच्यामध्ये 5,93,000 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. 5,93,900 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. 72 लाखचं MD ड्रग्ज सापडलं होतं. तर त्या अनुषंगाने सुद्धा आमचे काही DBचे लोक आहेत किंवा आमचे अधिकारी त्याच्यावर पण वर्कआउट करत आहेत. जेणेकरून जे इंड्युसमेंट आहे, इलेक्शनच्या पार्श्वभूमीचे इंड्युसमेंट आहे, प्रलोभनं दाखवली जातात, अशा प्रलोभनांच्या अनुषंगानं कुठली प्रलोभनं दाखवली जाणार नाहीत या अनुषंगानं जळगाव पोलीस दल आपण सक्रियपणे काम करत आहे. आजपर्यंत एकही गुन्हा आचारसंहिता भंगाच्या अनुषंगाने आपल्याकडे गुन्हा नाही दाखल झालेला. आपली FST जे आहे, फ्लाइंग स्क्वॉड्स आहेत, SSTs आहेत, ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत वगैरे. आणखीन ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या सुद्धा आम्ही तुम्हाला प्रेसच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. भुसावळ या मतदारसंघामध्ये 1987 फॉर्म नंबर 12 आम्हाला प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी 324 हे फॉर्म अदर एसीचे आहेत आणि ते आम्ही त्यांना NRC ह्या पोर्टलच्या माध्यमातून त्या एसीला ते हँडओव्हर केलेले आहेत. अपलोड करून तिकडे त्या एसीला आम्ही पोहोचवलेले आहेत. आणि 1987 मधून 324 हे बाहेरचे एसीचे असल्याने तिथपर्यंत ते पोहोचले असून त्यांचं अप्रुव्हल किंवा जे काही रिजेक्शन आहे ते त्या स्तरावरून ते करणार आहेत. आणि उर्वरित हे 12 भुसावळ ह्या एसीतले असून त्याच्यापैकी 12चे 6 आतापर्यंत आम्ही अप्रूव्ह केलेले आहेत. आणि 432 या फॉर्मवर अप्रुव्हल किंवा पेंडिंग ह्याची कारवाई आमची सुरू आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यातले एक जो व्यक्ती आहे त्याचं पण आपण पोस्टल बॅलेट हे ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये पाठवून त्यांचं मतदान करून घेणार आहोत. आपली एक स्पेशल टीम ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये जाऊन ते पोस्टल बॅलेट त्यांना पोहोचवणार आहेत आणि त्यांचं मतदान करून घेऊन ते पोस्टल बॅलेट स्पीड पोस्टद्वारे आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणजे याच्यात आपण इव्हन जे स्थानबद्ध कैदी आहेत त्यांना सुद्धा आपण मतदानाचा हक्क देतोय आणि त्यांच्यासाठी आपली सिस्टम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा आपली पोस्टल बॅलेट टीम करते आहे. धन्यवाद. पोलीस स्टाफचे आमच्याकडे 748 फॉर्म प्राप्त झालेले आहेत. 748 फॉर्म आम्ही अप्रुव्हल दिलेले आहेत. होमगार्डचे आमच्याकडे आतापर्यंत 209 फॉर्म प्राप्त झालेले आहेत आणि त्यांचं पण आपण त्यांचं रँडमायझेशन झाल्यानंतर ते ज्या दिवशी जाणार असतील दुसऱ्या तालुक्यांमध्ये किंवा दुसऱ्या एसीमध्ये त्याच्या आधी त्यांचं आपण पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करून घेणार आहोत, जेणेकरून मतदानापासून कोणी वंचित राहू नये होमगार्ड. त्यामुळे आपण त्यांचे सगळ्यांचे फॉर्म भरून घेतले आहेत. पिऊन लोकांचे जे शिपाई लोक पोलिंग स्टेशनला जातात मतदानाच्या दिवशी त्यांचे सुद्धा आपण 274 फॉर्म भरून घेतलेले आहेत. आणि जे नगरपालिकेच्या अंतर्गतले सफाई कर्मचारी आहेत त्यांचे 130 फॉर्म आपण भरून घेतलेले आहेत. 130 पैकी 18 फॉर्म हे अदर एसीचे आहेत आणि 113 फॉर्म हे भुसावळ एसीचे आहेत.
त्यांचं सुद्धा मतदान आपण पोस्टल बॅलेटद्वारे करून घेणार आहोत. आपले भुसावळ एसीचे 324 सर्व्हिस वोटर्स आहेत. आपण काल त्यांना जी पीबी जनरेट करून दिलेला आहे, ई-पिन सुद्धा जनरेट झालेला आहे. त्यांचे जे रेकॉर्ड ऑफिसर असतात आणि त्यांचे जे युनिट ऑफिसर असतात त्यांच्यापर्यंत आपला पीबी ऑलरेडी गेलेला आहे. आणि आता जे सर्व्हिस वोटर्स आहेत 324 त्यांना ते पीबी हँडओव्हर होणार. त्याच्यानंतर त्यांचं मत नोंदवल्यानंतर ते स्पीड पोस्टद्वारे आपल्या ऍड्रेसवर पाठवणार आणि काउंटिंगच्या दिवसापर्यंत आपण त्यांचे जे मतदान झालेले पोस्टल बॅलेट आहेत काउंटिंगच्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत जे जे आपल्याला प्राप्त होतील ते आपला पोस्टल बॅलेट ऍक्सेप्ट करणार आहोत आणि मतदानाच्या दिवशी ते मतदानामध्ये काउंटिंग होणार आहे. 11 वाजता ईव्हीएमचं सेकंड रँडमायझेशन होते आहे. त्यानंतर टपाली मतदान जे आहे आपले जे कर्मचारी आपण नेमलेले आहे सर्व त्या ताप्ती पब्लिक स्कूलला फॅसिलिटेशन सेंटर आपण तिथे ठेवतोय 3. तिथे आपले ते कर्मचारी मतदान करू शकतील टपाली मतदान. त्यानंतर 17 ते 19 या कालावधीमध्ये ते आपल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये फॅसिलिटेशन सेंटर राहणार आहे त्यांच्यासाठी. इथे येऊन सुद्धा ते आपलं टपाली मतदान करू शकतील. 11 तारखेला आपलं सर्व पोलिंग स्टाफचं ट्रेनिंग ताप्ती पब्लिक स्कूल आणि आदित्य लॉन या 2 ठिकाणी होणार आहे. आदित्य लॉन्सला आपण त्यांना सर्व सूचना देऊ, पूर्ण ट्रेनिंग देऊ आणि हँड्स ऑन ट्रेनिंग हे वर्ग खोल्यांमध्ये 50-50च्या बॅचमध्ये ताप्ती पब्लिक स्कूलला होणार आहे आणि तिथेच फॅसिलिटेशन सेंटर सुद्धा राहणार आहे. त्यानंतर आपला महत्वाचा कार्यक्रम म्हणजे गृहमतदान होम वोटिंग. होम वोटिंग हे 12 तारखेपासून आपण सुरू करतो आहे. 12 तारखेपासून 2 ते 3 दिवस कालावधीमध्ये आपलं होम वोटिंग होणार आहे. त्याचा कम्युनिकेशन प्लॅन सुद्धा आपला तयार झालेला आहे. साधारणतः 203 अर्ज आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार आपण टीम अपॉइंट केलेल्या आहेत आणि सर्व टीम ह्या जे ठरवून दिलेल्या कम्युनिकेशन प्लॅनमध्ये ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांनीच तिथे जाणार आहेत. PR असे त्यामध्ये राहणार आहेत. संपूर्ण टीम आमच्या तयार आहे आणि 3 रिझर्व्ह अशा टीम आहेत त्यामध्ये ते जाणार आहेत. आणि त्यानंतर सिटिंग सेलिंग जे आहे आपलं ईव्हीएम मशीनचं ते 14 ते 15 या कालावधीमध्ये तहसील कार्यालय भुसावळ इथे होणार आहे. आणि आपलं रिसिव्हिंग अँड डिस्पॅच जे आहे पोलिंग पार्टीचं ते सुद्धा तहसील कार्यालय भुसावळ इथूनच होणार आहे. पोलिंग पार्टी आपली तिथूनच जाणार आहे. आपलं डिस्पॅच राहील सकाळी 8 वाजता आपण पोलिंग पार्टीला बोलवलेलं आहे. त्यानंतर सर्व आल्यानंतर आपण डिस्पॅच करू आणि त्यानंतर 20 तारखेला मतदान संपल्यानंतर सायंकाळी 6 नंतर आपलं रिसिव्हिंग होईल. इथेच सुद्धा याबद्दल आम्ही काल सूचना दिलेल्या आहेत. सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी काल प्रेस कॉन्फरन्सला पण हजर होते. ऑब्झर्व्हर साहेबांनी सुद्धा काल मीटिंग घेतली तेव्हा सुद्धा ते हजर होते. तेव्हा आम्ही हा संपूर्ण प्रोग्राम त्यांना दिलेला आहे. या व्यतिरिक्त या सर्व जे दिलेलं शेड्यूल आहे तेव्हा तर त्यांनी स्वतः आणि त्यांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जेव्हा जेव्हा आम्ही ईव्हीएम गोडाऊन ओपन करू सील करू त्यावेळी सुद्धा आम्ही त्यांना प्रॉबेबल डेट्स कळवलेले आहे, लेखी दिलेला आहे. त्या सुद्धा दिवशी त्यांनी त्यांचे प्रतिनिधी हजर ठेवणं आवश्यक आहे. याबद्दल याबद्दल आम्ही काल सूचना दिलेल्या आहेत. सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी काल प्रेस कॉन्फरन्सला पण हजर होते. ऑब्झर्व्हर साहेबांनी सुद्धा काल मीटिंग घेतली तेव्हा सुद्धा ते हजर होते. तेव्हा आम्ही हा संपूर्ण प्रोग्राम त्यांना दिलेला आहे. या व्यतिरिक्त या सर्व जे दिलेलं शेड्यूल आहे तेव्हा तर त्यांनी स्वतः आणि त्यांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जेव्हा जेव्हा आम्ही ईव्हीएम गोडाऊन ओपन करू सील करू त्यावेळी सुद्धा आम्ही त्यांना प्रॉबेबल डेट्स कळवलेले आहे, लेखी दिलेला आहे. त्या सुद्धा दिवशी त्यांनी त्यांचे प्रतिनिधी हजर ठेवणं आवश्यक आहे. याबद्दल सुद्धा त्या वोटर स्लिप्सचं वाटप आपलं उद्यापासून सुरू होते आहे. BLO आपलं त्यांच्या घरी जाऊन त्यांना वोटर स्लिप्स वाटप करणार आहे.